जोपर्यंत याला पाण्याची जोड मिळत नाही तोपर्यंत हे सर्व धार्मिक ऐतिहासिक वारसा देखील बाधित होत आहे असं माझं मत आहे। उन्हाळ्यामध्ये आम्ही जेव्हा गावात फिरायचो तेव्हा नक्कीच तिथे कोणीतरी पाणी भरताना आपल्याला दिसायचं। आज तंत्रज्ञान नसताना अहिल्या देवींच्या होळकरांच्या कार्यकाळातले जलव्यवस्थापन होतं। जिथे जिथे बारवा शोधल्या गेल्या त्यातील अनेक बारवा आजही जिवंत आहेत, आजही तिथे पाण्याचा वापर होतो। मला असं वाटतं नगर परिषद प्रशासन असेल किंवा इतर प्रशासनाच्या मदतीने आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। बाहेरून पाणी येईल की एक राजकीय किंवा तो वेगळा लढा आहे। आजूबाजूच्या सर्व तालुक्यांना विविध भागातून पाणी मिळतंय आणि आपलाच एक तालुका आहे की ज्याला थोडंसं पाण्याविषयी साशंका आहे, लोकांमध्ये असुरक्षितता आहे। पण ही असुरक्षितता फक्त सोशल मीडियावर आहे। मला वाटतं जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा जो मुख्य उद्देश आहे की आपलं सध्याचं जे पाणी आहे ते आपण कसं जपलं पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। आणि नक्कीच आपल्या गावागावामध्ये आम्ही पत्रकार म्हणून ती जबाबदारी स्वीकारतो आणि प्रयत्न सर्वांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पृथ्वी सक्षम आहे, पण कुणाची हाव पूर्ण करण्यासाठी नाही। मला असं वाटतं की आपल्या या जल व्यवस्थापन कृती पंधरवड्या या निमित्ताने आपण कुठलीही निसर्गाकडून हाव ठेवू नये एवढी जरी अपेक्षा ठेवली तरी हा कार्यक्रम सत्कारणी लागेल असं मला विश्वास वाटतो। संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।